बारामती तालुका के डोरलेवाड़ी गांव में प्रति देहू के रूप में प्रसिद्ध जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज की बीजू उत्सव इस वर्ष सादगी के साथ मनाई जा रही है। हाल ही में दिवंगत हुए अजीत पवार के दुर्घटनावश निधन से पूरी बारामती तालुका शोकाकुल में डूबा है। इस वजह से गांव के लोगों ने उन्हें श्रद्धांजलि देते हुए इस साल बीजू उत्सव सादे तरीके से मनाने का निर्णय लिया है। हर साल आयोजित होने वाले कुश्ती अखाड़ा, बैलगाड़ी दौड़, नाट्य, गीत, संगीत जैसे मनोरंजन कार्यक्रम इस बार रद्द कर दिए गए हैं। आइए सुनते हैं क्या कुछ कहना है सोमनाथ भिले का। बारामती तालुक्यातील डोरलेवाडी हे प्रतिदेहू म्हणून ओळखलं जाणारं गाव, या गावामध्ये आज संत तुकाराम महाराज यांची बीज साजरी होत आहे। या बीज उत्सवानिमित्त गेल्या 67 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे। अगदी सांप्रदायिक धार्मिक वातावरणात हा सप्ताह आज संपन्न होत आहे। मात्र या सप्ताहाला, या बीजोत्सवाला यंदा स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे शोककळा आहे। ग्रामस्थ भाविक दुःखाच्या वातावरणात आहेत। अशा परिस्थितीत धार्मिक कार्यक्रम या बीजोत्सव समितीने साजरे केले आहेत। मात्र दरवर्षीप्रमाणे या यात्रेनिमित्त असणाऱ्या कुस्त्यांचा आखाडा, त्याचबरोबर बैलगाड्यांच्या शर्यती, मिरवणूक, ऑर्केस्ट्रा आदी करमणुकीचे कार्यक्रम यावर्षी बीजोत्सव समितीने रद्द केलेले आहेत। अत्यंत साधेपणानं बीजोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे आणि जरी साधेपणाने असला तरी भाविकांची संख्या मात्र दर्शनासाठी आहे। या मंडपामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत। दुपारी 12 वाजता बरोबर लक्ष्मण महाराज कोकाटे यांचं बीजोत्सवाचं कीर्तन आणि फुलाचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। अतिशय दीर्घगंभीर आणि धार्मिक वातावरणात बीजोत्सव यंदाचा साजरा होत आहे।